2024-25च्या पुरवण्या मागण्यावरती चर्चा करण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, सांगोला तालुक्यातील 146 चाऱ्या छावण्यांचा 21,47,14,992 रुपये व मंगळवेढा तालुक्यातील चारा छावण्यांची 12,20,96,291 रुपये रक्कम अजून प्रलंबित आहे। मागच्या 5 वर्षापासून ही रक्कम प्रलंबित आहे। तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री महोदयांनी ऑक्टोबर 2023 रोजी विभागीय आयुक्ताला आदेश दिले होते की फेर अहवाल तयार करावा। तो फेर अहवाल तयार झालेला आहे। राज्य शासनाने त्याला मान्यता देऊन लवकरात लवकर अनुदान देण्यात यावे ही मागणी करतो। त्याचबरोबर मानदेश पट्ट्यामध्ये 1990 पासून तिथला शेतकरी डाळिंब बागायत क्षेत्र वाढवण्यासाठी कष्ट करत होता, पण 2020-21 साली सांगोला तालुक्यात 21,000 हेक्टर क्षेत्र डाळिंबाचं होतं। आज त्या ठिकाणी 12,500 हेक्टर पर्यंत कमी झालेला आहे। मागच्या 3-4 वर्षापासून खोड पोकरणारी अळी हा रोग झाला। त्यामुळे मी शासनाकडे मागणी करतोय की शेतकऱ्यांना पुनर्लागवडीसाठी अनुदान देण्यात यावे। आणि शेवटची मागणी करतो, डाळिंबाचं क्षेत्र कमी झाल्यानंतर तिथला शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळला। आज दररोज सांगोला मतदारसंघामध्ये 7 ते 8 लाख लिटर दुधाचं उत्पन्न होते। शासनाने 7 रुपये प्रति लिटर अनुदान दिलेलं आहे, पण त्यामध्ये काही जाचक अटी घातलेले, त्या अटी शिथिल करून शेतकऱ्यांना अनुदान सरसकट अनुदान द्यावं आणि दुधाचा भाव जवळजवळ 40 रुपये प्रति लिटर वाढवावा ही शासनाला मी मागणी करतो। वस्त्र उद्योग वाढवण्यासाठी शासनाने सूतगिरण्यांना राज्य शासनाने 1 मेगावॅटची अट घातलेली आहे, तर सौर ऊर्जेच्या माध्यमातून 1 मेगावॅटची ती अट रद्द करून 5 मेगावॅट पर्यंत वाढवावी ही मी मागणी करतो। त्याचबरोबर प्रति स्पिंडल 5,000 रुपये असं अनुदान सहकारी सूतगिरण्यांना शासनाने लागू केलेलं आहे। त्याची मुदत संपलेली आहे। काही सहकारी सूतगिरण्या त्या लाभ घेऊ शकलेले नाही, तर शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो की ती मुदत वाढवून देण्यात यावी। धन्यवाद। आपण बोलण्याची संधी दिलीबद्दल धन्यवाद।